नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त अशी साधी सोपी शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून. तर पाहू शकता कशी मस्त झालेली आहे. आज आहे शनिवार. नळ्या तळून घेतलेल्या आहेत. वरण भात फ्लावरची भाजी केलेली आहे. मी तुम्हाला शेपूची भाजी बनवून दाखवणार आहे, साधी सिंपल. गॅसवर कढई ठेवले, तेल टाकलेलं आहे. लगेच लसूण टाकून घेऊया. मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या. लसूण पण लाल झालेला आहे. लगेच कांदा टाकायचा आहे. कांदा पण छान असा परतून घेऊया. कांदा लाल नाही करायचा आहे. लगेच थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे. छान असं मिक्स करायचं आहे. मुगाची डाळ घेतलेली, अर्धा तास भिजत ठेवली होती, छान भिजलेली आहे. तर ती टाकून घ्यायची आहे. शेपूची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून चिरून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे स्वच्छ, पाहू शकता. लगेच शेपूची भाजी टाकायची आहे. पहिला थोडीच टाकायची, तर छान मिक्स करून घ्यायची भाजी. शेपूच्या भाजीत थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडं 5 मिनिटं भाजी शिजल्याच्या नंतरच टाकायचं आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी मंद आचेवर छान अशी शिजवून घेऊया झाकण ठेवून. शेपूची भाजी बनवून झालेली आहे. 10 मिनिटे लागले भाजी शिजायला. मंद आचेवर शिजून घेतलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. तर शेपूची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पाहू शकता. कशी मस्त झालेली आहे. काहीकांना, बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, तर अशा पद्धतीने नक्की बनवून खा. मस्त मुगाची डाळ टाकायची, मस्त लागते. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.